चला मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांना विनंती करूया की आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नमस्कार, गुड आफ्टरनून. दुपार झालेली आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण आता पुन्हाचे चटके बरेचसेच मैदानाच्या आतमध्ये जाणवतात. मला असं 35-36च्या वरती आज टेम्परेचर असेल, कारण का जिथं आपण मंचामध्ये बसतो तिथं आपल्याला एवढ्या उन्हाच्या झाडा लागतात. तर आतमध्ये खेळाडूच्या पंचांची परिस्थिती काय असेल. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतो प्रशांत माळी सर आणि त्यांच्या समोर राजेंद्र घरत हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मात्र मेन पंच असते प्रशांत माळी. तर चला पंच सांगतात का सत्राला सुरुवात होती आहे. शिवरत्न वॉरियर्स कॅप्टन या आपण टॉससाठी अपोजिट संघाचे कर्णधार या ठिकाणी आहेत. वैष्णव 11 या दोन संघादरम्यान नाणेफेकीचं कौल टॉस बॉक्स केलं जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूया आता या ठिकाणी विजयासाठी 24 चेंडू आणि गरज 36 धाव संख्येची. अजय अतिश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल आणि गोलंदाज असेल सचिन. सचिन म्हटलं तर गॉड ऑफ सचिन तेंडुलकर. मात्र हे सचिन दुसरे आहेत, या पंचकुशिल्य आहेत. आता पहिल्याच चेंडू होती बघा फुटवर्कचा या ठिकाणी जसं मैदानाने आपण फुटबॉल पाहतोय फुटवर्कचा वापर केला जातोय. जिथे मात्र सक्सेस मिळाला एक धाव या चेंडूवरती आली आहे. अजय आणि साथी फलंदाज अतिश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 37 धाव संख्येची गरज 24 चेंडूमध्ये असताना आता गरज आहे 36 धाव संख्येची. 23 चेंडू 36 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. सचिन एक चांगला गोलंदाज 5-6 बॉलचा रनअप घेऊन हा सुंदर चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय क्लास दाखवला या चेंडूवरती आणि षटकार आलाय हा चेंडूवरती 6 धावा. चरण आता तुम्ही आयबा झेल षटकार आहे. चेंडू लँड झाला सीमारेषेच्या बाहेर, पण तो ज्याने टी शर्ट परिधान केला तो सुद्धा खेळाडू आहे. तुम्हाला क्रिकेटचे नियम माहीत पाहिजेत. चेंडू खालती लँड होतोय, तुम्ही आतमध्ये पकडला असता तर डिसिजन काय दिला असता. पब्लिक इथे हा चेंडू मात्र जातो निर्धाव. रोहित सर, पब्लिक असती तर गोष्ट वेगळी होती, पण तुम्ही ॲज अ खेळाडू म्हणून तुम्हाला या गोष्टी लक्षात पाहिजेत. चला असू द्या, या गोष्टी होत असतात. 7 धाव आहेत त्या धावफलकावरती. हा नक्कीच अंकित सर तुमचं म्हणणार अस्त्र आहे. म्हणजे प्रथम तुम्ही आज लिंक मॅच खेळत असताना मात्र सर्वांची आपली स्पर्धा आहे. ज्यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर तुम्ही आयवा शिवरत्न संघ वॉरियर्स संघाचे कर्णधार आज 34-36 सांगितलं मी, कारण का तसं जाणवलं मला. आता 34 सेल्सिअस हां मी अंदाजे टेकून दिला होता. मात्र 34 आता हा परमनंट आहे आणि फिक्स आहे. 34°C आज टेम्परेचर पोचला गेला आहे. मात्र या ठिकाणी पूर्वी आपण सांगायचं का सूर्य माथ्यावरती आला की 12 वाजले. पूर्वी घड्याळ नव्हतं, म्हणजे दिशा ठरवायची. मात्र आता सर्व सुविधा झालेत आणि पूर्ण आता भारत देश आपला इंटरनेटमध्ये जोडला रोहित सर. त्याच्यामुळे आता ग्रॅपसुद्धा आपण पाहिलं असेल उंचावत चाललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला खेळ पाहायला मिळतं. यावेळेस उजव्या असते टाकला हा चेंडू पंचाकडे अशा भूत नजर पाहत राहिले फलंदाज. मात्र पंच तटस्थ, पंचाचा कुठला इशारा नाही. मात्र पंच या ठिकाणी 2 संघादरम्यान नाणेफेकीचं कौल केलं जाईल. आपण मान्यवरांच्या सुब्यात टॉस मैदानाच्या आतमध्ये अभिजित साहेब यांच्या सुब्या असते आणि या चेंडूवरती मोठा फटका लगवलाय. या चेंडूला एक्झिक्यूट केलं खरं आता आपण मिड विकेटमध्ये आणि उथून आला हा षटकार. फलंदाज अतिश. एक चेंडू 13 धावा. असं वाटतं पहिल्या षटकामध्ये 13 केल्यात की काय 13. वैष्णव संघाने टॉस जिंकला. निर्णय आपण विनिंग संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये वाटचाल आपण खरं बघा ह्या चेंडूवरती मोठा फटका आला. खरं तर चेंडू बॅटच्या रॅडरमध्ये परफेक्ट टायमिंग आपण पाहिलं, ताकद पाहिली, नजाकत पाहिली आणि उतुंग आला षटकानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 अशी दमदार सुरुवात आपण पाहूया. देवांश राजे 11 या संघाची 18 चेंडू 24 धावसंख्येची आता गरज विजयासाठी.
देवांश राजे एलिव्हन या संघाला. एक चांगली मॅच, चांगला सामना. धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. अंकित, ज्या वेळेस आपण पाहतो या धाकटी पंढरी ज्या वेळेस आपण पाहिलं असेल ताकई गावची जत्रा उत्सव जो भरत असतो ना, 15 दिवसाचा उत्सव असतो. आणि याच मैदानात आपण अमन तांब्याचे तमाशे पाहण्यासाठी रातभर या ठिकाणी येत असतो. जिथं पाहिलं असेल आकाश पाळणे असतील, ज्या ठिकाणी बरेचसे असे खेळ असतील, त्याबरोबर हा उत्सव खूप मोठा 15 दिवसाचा असतो. आणि योगासर या ठिकाणी क्रिकेटची कॉमेंट्री आज या ठिकाणी करण्याचा योगायोग या धाकटी पंढरीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी या भूमीमध्ये घेऊन आलेत आम्हाला. आणि आमचं नाव पंढरीनाथ पवार आणि धाकटी पंढरी हा योगायोग या लिंग मॅचच्या माध्यमातून उजव्या टाकला चेंडू. यावेळेस चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण रोहित सर झाला नाही आहे. आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. आणि 13 धावा फलकावरती गोलंदाज रोहन यांच्या माध्यमातून सुरुवात चांगली आहे. टार्गेट असेल विजयासाठी 37 धावसंख्येचा. मात्र पहिल्या षटकामध्ये त्याला 13 धावा, 7 चेंडू, 24 धावसंख्येची. आणि या चेंडूवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेत जय. आता आपण थांबून जमणार नाही, कंटिन्यू कॉमेंट्रीज करायला लागेल. रोहित सर म्हणतात ना, पडले या वलन इंद्रियासी. आपल्या इंद्रियाला जे आपल्या कानाला वलन पडलंय की आपण मध्येच चौकार षटकार विकेट आला की मध्येच कुठंतरी डीजेची धून आली, आपल्याला थोडासा पॉज मिळतोय. मात्र डीजे मास्तर या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेत आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण अजून विचार केला, 24 धावसंख्येची अजून एक गरज आहे. 16 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते रोहित. आतिश आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाज रोहन चांगली गोलंदाजी करतायत. अजूनही गरज आहे ती 24 धावसंख्येची. NP धाबा एंड कडून लेफ्ट हा गोलंदाज रिवर्स साठी करण्याचा प्रयत्न. यावेळेस जोरदार अपील, उत्साह कुठेतरी कमी, आती घाई संकटात नाही. आणि या चेंडूवरती आलेला नशिबाचा चौकार पंजाला रोहित सर 5 धावा. विनाशकारी विपरीत बुद्धी सर, बॅटेज आहे ना पहिली लेग बाईच. नशिबाच्या बाईच्या 5 धावा आपण म्हणूया. एक बाईची आली, त्याच्यानंतर नशिबाचा चौकार आणि सर्वच लेग बाईच्या साईडने पंजा आलाय. विनाशकारी आपण म्हणतो ना, माणसाची विपरीत बुद्धी कशी सुचते. मैदानात आतमध्ये चांगला खेळ सुरू होता, काहीच गरज नव्हती. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता. या क्षेत्ररक्षाने केलेली चुकी, तो कुठेतरी गोटीनेम करण्याचा प्रयत्न केला, गोटीनेम चुकला आणि त्याचा फायदा अपोजिट संघाला मिळाला. आणि एकूण धाव फलकावरती लागल्या त्या 18 धावा. चांगली मॅच आज आम्हाला सुद्धा थोडासा रोहित सर हळूहळू रिदन मिळायला लागले. कारण का जसं जसं आम्ही समालोचन करतो तसंच या ठिकाणी सर्व प्रेक्षक आम्हाला अटॅच होत आहेत. म्हणजे या ठिकाणी चांगली स्पर्धा आहे. रोहित आणि साथी गुणलेखक आमचे रोहित गातडे आणि अंकित मालुसरे 4 दिवस या स्पर्धेसाठी असतील. 3 दिवस असतील. 3 दिवसाची मॅच आहे. एकूण 2 चेंडू बाकी असतील सर. 4 चेंडू समाप्त झालेत. आता आमचे टिकी कोरंगले सर असते तर त्यांनी पोटाला हात लावला असता वरच्या खालच्या बाजूला. सिंगल 21 धावा रे. आता हा क्षेत्ररक्षण कुठली चुकी करत नाहीये, कारण का त्यांनी पहिली जी चुकी केली ना तीच चुकी आता संघाला माग पडणार आहे. कारण का काहीच असताना त्या ठिकाणी 5 धावा त्यांनी संघाला दिल्या. 5 दिल्या असत्या तर कदाचित मिडऑफ षटक होण्याची शक्यता होती. मात्र म्हणूया आपण नेहमीच म्हणत असतो ना, जर तर शिवाय क्रिकेट ना, क्रिकेट शिवाय जर तर नाही. हा लेग बाईज रोहित सर सांगतात का गोलंदाजाच्या खात्यामध्ये पकडत नाहीयेत. एक्स्ट्रा मध्ये असं मात्र या चेंडू होती. हा सुंदर चेंडू फेकला जातोय बघा. 2-2, 3-3 क्षेत्ररक्षण. मात्र अंतिम क्षणामध्ये टार्गेट करा पुन्हा एकदा या ठिकाणी गोटीने धरण्याचा प्रयत्न केला जातो. वारंवार अशा चुका बाईज लेग पंच सांगतात की बाईची बाईचा इशारा नक्कीच केला. षटक क्रमांक सुद्धा थांबला, सुद्धा आम्हाला थांबवायला लागेल रोहित सर. आणि 2 षटकाच्या समाप्त एकूण 20 धावा लागले त्या धाव फलकावरती. 37 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. आता 12-17, 17-12, 7-12 आणि ही 17 धावसंख्येची गरज आहे. 12 धावसंख्या होती. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज. काय होईल या सामन्यामध्ये? आपण टीम मीटिंग प्लीज आपण संपवा लगेच. टीम मीटिंग संपवा, जास्त टीम मीटिंग करू नका. निर्णय तुमचा काय असेल
लगतच्या लगत निर्णय घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्यास सुरुवात करायची आहे. चांगली मॅच, चांगलं आयोजन. देवास राजे 11 पाणी मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. बघू या ठिकाणी रोहित सर अजून या सामन्यामध्ये काही घडलं नाहीये. तसा विचार केला तर कोणी जिंकला नाही, कोणी हरला नाहीये. स्क्रीनवरती आपण पाहता धाकटीपुरम पंचक्रोशी लिंकसाठी या ठिकाणी दीपकजी कडाव असतील, देवानंद पाटील सर असतील, डॉक्टर हेमंत पाटील असतील, समीरजी देशमुख असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय नरेशजी पाटील, किशोरजी पाटील, ही सर्व मंडळी या स्पर्धेसाठी. आणि भारपूर्व श्रद्धा आपण पाहतो श्रद्धांजली असेल कैलासवासी सम्राट सुर्वे साहेब यांची वारंवार या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण पाहतो धाकटी प्रीमियर लीग पंचकोशी लिंकच्या माध्यमातून ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मधीनं. मात्र चांगली मॅच आहे. मात्र पाहूया अजूनही विजयासाठी 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. काही घडलं नाही, काही बिघडलं नाही आहे. गोलंदाज अक्षयच्या हातामध्ये चेंडूला अक्षयवरती मात्र हल्ला केला. अतिशय लांब लचक एक टायमिंग फटका पण म्हणतोय. हवेच्या वरती मारला हा चेंडू. उत्तुंग षटकार. विचार केला तर आता गरज आहे 11 चेंडू 11 धावसंख्येची. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॉलर बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला जातोय. डॉट चेंडू समाप्ती षटकारानंतर गोलंदाजाने कमबॅक केलाय. अक्षय जो गोलंदाजी करत असताना 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. जर 2 मोठे फटके रोहित सर आले तर चेंडू राखून हा सामना जिंकतील. गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर उर्वरित षटकामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर षटकार करण्याचा प्रयत्न. मात्र स्क्रीनवरती आपण पाहत असताना ओके चेंडू आहे. 3 धावा. 3 धावा धावून पूर्ण केल्या. सीमा रेषेवरती खऱ्या तर दोन्ही क्षेत्ररक्षकमध्ये आपण पाहिलं असेल बरेचसे चलबिचल चालू होती. आता अंतिम क्षणामध्ये मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो. 3 धावा या चेंडूवरती आल्यात. 29 धावा धाव फलक होती. 9 चेंडू 8 धाव संख्येची गरज आहे. यश लागेल या चेंडूत. आपण पाहूया या चेंडूवरती असं वाटत होतं या ठिकाणी मोठा फटका येईल. बाईच्या सहाय्यानं मात्र पंचाचा इशारा तो ही धाव आली आहे आणि एका धावसंख्येच्या बरोबरीनं 30 धावसंख्या धाव फलक होती. आता गरज असेल ती 8 धावसंख्येची 9 चेंडूमध्ये. माफ कर 7-1 धाव काउंट होईल. हा चेंडू सुंदर चेंडू. या वेळेस मात्र बॉडीपासून थोडासा दूर चेंडू ठेवला. फलंदाज मात्र या ठिकाणी आतिशला चेंडू समजला. ज्या आतिशने याच्या अगोदर संघात षटकार लगावला पहिल्या चेंडूवरती त्याच आतिशला मात्र या चेंडूवरती काहीच करता आलं नाही. आणि 7 चेंडू 7 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 21 वैयक्तिक धावसंख्येत फलंदाजी करत असताना यावेळेस बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं होतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल डॉट चेंडूची समाप्ती आहे. पहिल्या चेंडूचा षटकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 3 धावा, त्याच्यानंतर बाईची 1 धावा आली, त्याच्यानंतर डॉट आणि डॉट. एक चांगली गोलंदाजी केली. अक्षयने कमबॅक करून दिलं. 9 धावांचा षटक आपण पाहिलं आणि उर्वरित आता येणाऱ्या 6 चेंडू 7 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा तसाच सामना रंगण्याचे चिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रोहित सर. मात्र या सामन्यामध्ये काय होईल, कोण जिंकेल कोण हरेल, अंकित पालोसरे जे आमचे एक मराठी उत्कृष्ट चांगले असे समालोचक आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर विचार जर केला, आम्ही जरी सेनेर असेल रोहित सर, तरी मात्र जिथे कुठं आम्ही जास्त पोहोचलो नसतं तिथे आपण अंकित पालोसरे बऱ्याचशा स्पर्धामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना निमंत्रण दिलं जातो. ह्या परिसरामध्ये सुद्धा ते फेमस आहेत. चला टीम मीटिंग संपवा, टीम मीटिंग संपवा. आम्ही वारंवार या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी स्पर्धा आपली आहे. या स्पर्धेमध्ये या सामना आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचा, याही भावना आम्ही समजू शकतो. मात्र आपल्या सर्वांची होईल अजूनही 6 धावसंख्येची विजयासाठी गरज. मात्र या चेंडूची जागा जमवली, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केला आणि उत्तुंग षटकार लगावून आतिशने हा सामना जिंकून दिला. आयोजकांचा वेल वाचवलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा सामना विजय संपादन करून आपण पाहतोय देवांस राजे 11 संघ हा सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय.
विजयासाठी आपण त्यांना शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी देऊया. अपोजिट संघाने सुद्धा प्रयत्न चांगले केले. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल अंकित? साथी गुणलेखक रोहित गाताडे जे आपण पाहिलं असं मुंबई असोसिएशनचे स्कोरिंग एक्झाम देऊन जे उत्तीर्ण झाले पहिल्या क्रमांकाने ते आमच्या सभात आहेत रोहित गाताडे सर. ते आम्हाला माहिती पुरवतात का सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आतिश नो डाऊट अतिश जबरदस्त विनिंग आपण साकारली. आतिशनं 27 धावांचे मॅरेथॉन विनिंग नॉट आउट ज्यांनी विनिंग साकार केली आतिश त्याला त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आतिश जबरदस्त विनिंग आपण साकारली आहे. वेल प्लेड आतिश. कॉंग्रॅच्युलेशन फॉर नेक्स्ट मॅच. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर्ड केले पुरस्कृत केले आमच्या हाती अतुल ज्ञानेश्वर पाटील जे ताकायचे आहेत. सेकंड ट्रॉफीज आपण पाहतोय सेकंड क्रमांकाचे जे अतुल ज्ञानेश्वर पाटील जे ताकायचे आहेत. थर्ड क्रमांकाच्या प्राईज आपण जे ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले हेबट आनंद पाटील ताकाई. आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केली आहे ती आपण पाहतोय देवानंद पाटील आडोशीचे आहेत. आणि बेस्ट बॅट्समॅन आपण जी ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले आहे ते किशोर बालकृष्ण पाटील ताकाई. आणि बेस्ट बॉलरची ट्रॉफीज जी आम्हाला पुरस्कृत केले कृष्णा मारुती पाटील ताकाई. आणि त्याचबरोबर फिल्डर ट्रॉफी जी आम्हाला दिली आहे त्याच्या चिवडामणी पाटील ताकाई यांच्याकडून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बेस्ट विकेट किपर जी ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केली आहे ते समीर देशमुख आडोशीचे आहेत. त्याचबरोबर आदर्श खेळाडू जी ट्रॉफी त्या ठिकाणी गणेश नाना पाटील शकील चिंचोली यांच्याकडून देण्यात आली आहे. गोवे चिंचोली माफ करा गोवे चिंचोली आमचे गणेश नाना यांच्याकडून ही ट्रॉफी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मेन आकर्षण जो पारितोषिक सर्वात मोठा पारितोषिक खेळाडूसाठी तो आपण पाहतो मेन ऑफ द सिरीज जी स्पोर्ट्स सायकल जी सायकल या ठिकाणी राहुल पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. या सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मात्र चेंडू आपण पाहतोय सेफ लँड होतोय. चेंडू जातोय लंगाणा आणि मिड विकेटमध्ये एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना एकूण धावफलकात आपण पाहतो सुरुवात झाली आहे ती वैयक्तिक 2 धावसंख्येने आपली सुरुवात केली आहे कल्पेश आणि प्रसाद यांच्या माध्यमातून. मात्र मायक्रोफोन असतील अंकित मालुसरे. धन्यवाद पॅडी. 2 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे आकाश पाटील. इथे या चेंडू बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डमॅन रिझनमध्ये त्यांनी या चेंडूला अडवलं. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र होतोय समाप्त. धावफलक स्थिरावला बिनबाद 2 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था जर आपण पाहिली एक शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅन गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक सिनी मिडॉनमध्ये पाहायला मिळतो. शॉट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. गोलंदाज तयार. पुढे सरस्वता फटका लागवला. कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत पण एक धाव मात्र घेतली जाते. एक धाव एका धावेच्या साह्याने तिसरी धाव लागते ती धावफलकावरती. एक क्षेत्ररक्षक डिपेक्षा कव्हरला आपण पाहू शकाल सर्कलच्या बाहेर. तर दुसरा क्षेत्ररक्षक अगदी लॉंगन रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो वाईड आहे. अर्थातच वाईडिश लॉंगनला त्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहू शकाल. आकाश पाटील गोहे चिंचवलीचा खेळाडू मात्र गोलंदाजी करतो स्वतः कर्णधार आहे. स्ट्रायकर एंडवरती असेल तो फलंदाज कल्पेश. प्रसाद खेळतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती. तर कल्पेश मात्र जो फलंदाजी प्रतीक्षित होता तो येतोय स्ट्रायकर एंडवरती. 7-8 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूनं. पंचांना पास केलंय. हा चेंडू फटका पासला हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडूवरती येतोय. झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतो या चेंडूवरती बाद. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या शिवरत्न वॉरियर्स या संघाला. धावफलकावरती धावा 3 असताना.
एक फलंदाज बाद 3 धावा धावफलकावरती. तुम्ही तयार असले पाहिजेत फलंदाज. प्रीमियर लीग तुम्ही खेळता, तुमच्या कर्णधारांनी त्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कोणता फलंदाज कोणत्या पोझिशनवरती कोणत्या स्थितीमध्ये कधी मैदानात जाईल या गोष्टीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस असता तर ही गोष्ट वेगळी होती. दुसरा दिवस आहे आणि त्या दुसऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या संघाचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. आकाश तयार आहे. बॅटची कड राकेश पाटील काय क्षेत्ररक्षण करतायत. शॉट थर्डमॅनला स्वतःला अगदी झोकून दिलं जाते त्यांच्या माध्यमातून. मात्र एक धाव मिळणार. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 4. एक फलंदाज गमावलाय. 4 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र आहे, भोजनाची खरं तर वेळ आहे आणि अशा वेळेला आपण पाहतोय काही प्रेक्षक भोजनासाठी घरी गेले असावेत, काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. पण त्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. इथे हा फटका आडव्या बॅटनं आला होता. दुसरी धाव घेण्यासाठी सरसावले. दोनही धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होती मात्र धावफलकावरती 6. काही प्रेक्षक भोजन करून आलेत, ते मॅचचा आनंद घेतात. काही भोजनासाठी घरी गेलेत. पण संध्याकाळी मात्र या मैदानावरती प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळेल. उद्या रविवारचा दिवस आणि त्या कारणास्तव आज प्रेक्षक संध्याकाळी गर्दी करतील यात मात्र शंका नसेल. आणि उद्या दिवसभर प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती पाहायला मिळेल. अगदी पेन खोपोली महामार्ग आणि त्या महामार्गाच्या लगत असलेले मैदान आहे SP मैदान. सुनील पाटील यांच्या नावाचं मैदान, जे खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी या स्थानिक खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी स्वतःचं मैदान त्यांना उपलब्ध करून दिलं. त्यासाठी आपण त्यांना खास करून विशेष त्यांचे आभार व्यक्त करूयात. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीनं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत 6. एक फलंदाज मात्र गमावलाय. वैष्णवी 11 संघाची सुरुवात फार भेदक आहे. इथे मात्र शेवट चांगला करण्याची गरज असेल शिवरत्न वारियर्स या संघाला. मेन अंपायर राजेंद्र घरत सर, स्क्वेअर लेग पंच प्रशांत माली सर, संदीप तांडेल सर तिसरे पंच काम पाहतात. पॅडी पवार सर आमच्या समवेत साथी कॉमेंट्रेटर म्हणून आपण त्यांना पाहतोय. साथी स्कोरर या अगोदर आपण रोहित गातळे सर यांना या स्पर्धेमध्ये मुख्य स्कोरर म्हणून पाहतोय. पण बदली स्कोरर म्हणून आता राज पाटील यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. या परिसरातील एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे राज पाटील. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात. गोलंदाजाकडून खूप वेळ घेतला जातो. एक षटक संपल्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेचं बंधन राखणं फार गरजेचं आहे. इथे हा फटका समोरच्या दिशेने 1 बाउन्स या चेंडूला पकडलं जातं. आकाश पाटील होते आणि चेंडूची फेकी पहा थेट एष्टांच्या जवळ केली जाते. अर्थातच एकच धाव एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 7. सौरभ 2 चेंडू फेस केले, एक वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळ करतोय. प्रसादने चेंडू फेस केले 4, 5 धावा त्याने जमवल्यात. त्यामध्ये होते पहिल्या चेंडूवरती डबल आणि त्या कारणास्तव एक धाव जास्त आहे प्रसादकडून. पण मोठ्या फटक्यानं मात्र रोखलंय आतापर्यंत या गोलंदाजांनी. इथे हा फटका, मोठा फटका आणि मोठा फटका येतोय तो फलंदाज प्रसाद याच्या बॅटमधून. षटकारानिशी धावसंख्या वधारेल. 6 धावानिशी धावफलक झटपट वधारतय. धावफलक पोचलंय 1/13 या धावसंख्येवरती. अपील तर केली जाते. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण त्या अगोदर गोलंदाजांनी केलं कलेक्शन. मिळाली या चेंडूवरती एक सिंगल धाव, पण कदाचित ती असावी लेगबाईच्या साह्यानं. पंचांचा इशारा येणं फार गरजेचं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 14. करण पाटील आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. भेदलंय गलीच्या क्षेत्ररक्षकाला भेदलं आणि त्याला भेदल्यानंतर या चेंडूवरती आपण पाहतो धावा मिळतात 2. पॅडी खरं तर NP धाबा जो एंड आहे त्या एंडकडे जर का चेंडू ट्रॅव्हल झाला तर तिकडे आउटफील्ड टणक आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाही. पण बॉन्झर
चा जो एंड आहे त्या एंडकडे चेंडू आला तर चेंडू लो होतोय. आऊट फील थोडीशी मी तर म्हणेन स्लो पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव चेंडू ट्रॅव्हल होत नाही सीमारेषेच्या दिशेने. म्हणजे हे मैदान अगदी फलंदाज असेल गोलंदाज असेल त्यासाठी अगदी लाभदायक आहे. एका एंड फलंदाज धावा कुठतायत तर दुसऱ्या एंड धावा वाचवल्या जात आहेत. इथे धावसंख्या धावफलकावरती 16. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6. या षटकात अद्यापर्यंत 10 धावा. 10 + 6 16 धावांचं हे षटक 16 धावांचं हे षटक पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6. 16 + 6 धावसंख्या झाले 22. फलंदाज गमावला 1. षटक संपन्न होत आहेत 2. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावरती धावा आहेत 1 बाद 22. धन्यवाद अंकित. 2 षटकं संपलेत आणि 11च्या सरासरीने आपण पाहतो 22 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली आहे. शिवरत्न वॉरियर्स संघ आपण पाहतोय त्यांच्या विरोधात वैष्णव एरिवन या 2 संघादरम्यान मॅच स्क्रीनवरती आपण पाहतोय. स्क्रीनवरती मात्र या ठिकाणी चांगलं चित्र या ठिकाणी कॅच केला जातो. दोन्ही आमचे कॅमेरामॅन्स या ठिकाणी स्पर्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कैद करतायत. मात्र दोन्ही बाजूने आपण पाहतोय चांगली स्पर्धा हाताळली जातोय. मात्र एकूण 22 धावा धावफलकावरती दिल्या. एका बाजूला प्रसाद तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सौरभ. या 2 संघादरम्यान आपण पाहतोय या दोन्ही खेळाडू चांगली संयमी कामगिरी करतायत आणि 2 षटकं संपलेत. उर्वरित 2 षटकं बाकी असतील. गोलंदाजीसाठी येतात शुभम. शुभम येतोय गोलंदाज. आपण बघूया स्ट्रायकरवरती फलंदाज असतील प्रसाद. हा सुरेख चेंडू स्लोअरचा चेंडू बघूया. चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न जरूर केला. मिड विकेटमध्ये चेंडूला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल धावाली आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही येत नाही आहेत. सिंगलच्या बरोबर 23 धावा धावफलकावरती. आपण म्हणतोय ना बूंद बूंद से सागर बनतायत. थेंबा थेंबाने तळे साचला जातोय. सम्राट सुर्वे आज आपल्यात हयात नाही आहेत आणि त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी आपण होत्या पंचकोशी लिंकच्या माध्यमातून त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून भावपूर्वक श्रद्धांजली नक्कीच आपण देऊ. बाईच्या साहाय्याने धाव आलेली आहे. एकच धावसंख्येमध्ये आपण पाहतोय बदल होते. वृद्धी होती. 23 नंतर आपण पाहतोय 1 धाव प्लस होते. 24 धावसंख्या धावफलकावरती. करत एक हसमुख चेहरा सम्राट सुर्वे म्हटल्या तर या पंचकोशीमध्ये खूप मोठी नावलौकिक व्यक्ती होती आणि खऱ्या अर्थानं म्हणतोय ना आपण जो आवडे सर्वना तोची आवडे देवाला. आणि खऱ्या अर्थानं कालाने त्यांच्यावरती घाला घातला आणि तेच आपल्यात हयात नाही आहेत आणि त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात काही आपण स्मरणात न्हावा म्हणून त्यांच्यासाठी आपण पाहतो या लिंकच्या माध्यमातून एक भावपूर्वक श्रद्धांजली आपण त्यांना नक्कीच अर्पण करूया. आणि शुभम इलेव्हनचा शुभम आपण याचे करण पाटील तुम्हाला या ठिकाणी आमंत्रण करतायत आणि हा सुंदर चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होती आहे. झेल खऱ्या अर्थानं चांगला होता. झेल या ठिकाणी जमिनीला दान केलंय. बघा या ठिकाणी विकेटची संधी निर्माण होती आहे. ज्यावेळेस आपण नेहमीच म्हणत असतो ना या सांघिक क्रिकेट या झटपट क्रिकेटमध्ये सांघिक खेळ करत असताना क्रिकेट जो असा खेळ आहे त्याला सर्वांची साथ देणं गरजेचं आहे. प्रत्येकाने त्याला प्रत्येका गोलंदाजाला जर साथ दिली तर एक यशस्वी गोलंदाज होताना असे बरेचसे सामने आपण बरेचसे मॅच पाहिलेत. असाच हा क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने बदलायचा खेळ आपण पाहतोय. जसा गिरगिट म्हणजे सरडा जसा कलर बदलतोय जसा राजकारणामध्ये एक एक मत खूप महत्त्वाचं असतं तसं क्रिकेट या सामन्यामध्ये सुद्धा एक एक धाव खूप महत्त्वाची असते. या चेंडूवरती आपण पाहतो विकेटची संधी निर्माण केली आहे. विकेट आली आहे. विकेट क्रमांक दुसरा तंबूच्या अस्त्राला असतील. 25 धावसंख्या धावफलकात आपण पाहतोय. शिवरत्न वॉरियर्स संघाकडून आपण पाहिलं असेल प्रसाद मात्र संयमी फलंदाजी करतोय. प्रसाद विकेटवरती असेल तर मात्र मोठी धावसंख्येची आशा नक्कीच
रत्न वारियर संघाला आशा असतील. मात्र पाहूया आजपर्यंत आज चांगले सामने होतात. अटीतटीचे सामने होत आहेत. 2 सामने आपण पाहिले टाय झाले. दोन्ही सामन्यामध्ये चांगली चुरस आपल्याला पाहिली आहे. आपण पाहिलं असेल गावदेवी होनाट संघाचा आपण नानाची टीम पाहिली, त्या संघाने देखील एक सामना टाय केला. याच्या आधार संदेश पाटीलच्या सामन्यामध्ये पाहिला, तो एक सामना टाय झाला. मात्र या सामन्यामध्ये काय निकाल येईल, काय मॅच कुठला संघ जिंकेल. मात्र 2 षटकामध्ये आपण जर विचार केला 3 षटकं संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा लागले ते धावफल करते. आता शेवटचा एक षटक असेल स्लॉकवरचा हा षटक. आणि या षटकामध्ये आपण पाहूया शिवरत्न वारियर संघाचे फलंदाज प्रसाद ज्याने 9 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्या. दिनेश नवीन आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रसाद. बघूया गोलंदाज अनिकेत वर द विकेट. हा चेंडू यावेळेला सुंदर चेंडू ब्लॉकरमध्ये, हा चेंडू यस्त्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटची गरज होती आणि प्रसादचा जो गोल्डन विकेट होता तो फलंदाज मात्र या ठिकाणी अंकितच्या माध्यमातून ती 4थ्या षटकातल्या पहिल्या चेंडू ती बघा काय स्किनवरती आपण पाहतो, त्याच्या पायाच्या खालून हा चेंडू गेला, त्याला कधी चेंडू समजला नाहीये. आणि विकेट क्रमांक आपण पाहतोय तिसरा तंबूच्या अस्त्राला असेल. एक जबरदस्त डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू फेकला, वेगवान हा चेंडू. हा प्रसाद फलंदाजाचा चेंडू समजला नाहीये. बघा दोन्ही ढेंगांच्या मधून हा चेंडू जाऊन परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला जातोय आणि मधली विस्ती कधी उद्ध्वस्त केली. आणि तिसरा विकेट आपण पाहतो 25 धावसंख्येवरती जात होते तंबूच्या अस्त्रेला. शिवरत्न वारियर्सच्या संघाने आता मात्र चांगली फलंदाजी करायचा प्रयत्न करत असताना याही चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण कुठली चुकी करत नाहीये आणि बॅक टू बॅक हा दुसरा फलंदाज बाद केलाय. या षटकामध्ये अनिकेतनं ऑन ॲट्रिक वरती असेल ते गोलंदाज अनिकेत. एक सुंदर मॅच, चांगला आयोजन. खऱ्या अर्थानं वारंवार या गोष्टीचा आपण उल्लेख करायला कैलासवासी सम्राट सुर्वे बघा बॅनरवरती एक खास स्मित त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. आणि ह्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं एक नावलौकिक व्यक्तिमत्व आपण ज्यांना पाहतोय. संवाद जरी सुटला, समृद्धी सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. कैलासवासी सम्राट सुर्वे यांना भावपूर्व श्रद्धांजली कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने असेल. आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणत असतो ना वारंवार का जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि असा तो चेहरा खऱ्या अर्थानं हसमुख चेहरा अचानक आपल्यातून निघून गेला. आणि या चेंडूवरती आणि हॅट्रिकवरती असताना गोलंदाज हॅट्रिक साधले आणि एक जबरदस्त गोलंदाजी केली, कमबॅक करून दिलाय. आणि शेवटच्या स्लॉकवरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची हे अनिकेतनं आता दाखवून दिलंय. आणि जिथं आपण पाहतोय 25 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद केले आणि स्लॉकवरचा षटक एक चांगली हालताना आपण पाहतोय तो अनिकेत. अनिकेत एक जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 25 धावसंख्येवरती आपण पाहिलं असेल शिवरत्न वारियर्स संघाचा जो घाडा जिथे थांबलाय या धावसंख्येला 25 धावसंख्येत आतापर्यंत रोख लगावली आहे. 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, हॅट्रिक साधली आहे. गोलंदाजी मात्र जर का मान्यवर असतं तर कदाचित पारितोषिक त्यांच्यासाठी आली असती. मात्र भोजनासाठी काही मान्यवर आमचे गेले, नंतर जसं समजलं तर पारितोषिक येतील. मात्र पाहूया या ठिकाणी चांगला क्रिकेट होता. ते म्हणतात आम्हाला पारितोषिकापेक्षा आमच्या संघाची कामगिरी चांगली भक्कम झाली पाहिजे. या चेंडूला मोठाच फटका केल्यासाठी एक्झिक्यूट केलाय. लॉंगआउटमध्ये आपण पाहतोय या चेंडूवरती फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद. एकच रन आली आहे. बघा आता या ठिकाणी आपण पाहिलं असेल चांगली गोलंदाजी होती अंकी अनिकेतचे. आणि ह्या चेंडूवर आपण स्क्रीनवर पाहू शकतो पंचांनी तो धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद केला दिलाय. पंच तटस्थ आहेत बघा. 5 चेंडूमध्ये सलग 5 फलंदाज बाद झालेत. अतिशय दयनीय अवस्था आपण म्हणूया, कारण का धावसंख्या विचार केला 26 धावा लागले धाव फलकावरती. 1 धाव पूर्ण झाली आहे. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं पाहिलं दोन्हीकडे या ठिकाणी या सामना या चेंडूवरती आपण पाहिला. इकडे पण आनंद आहे, तिकडे पण आनंद आहे. या चेंडूवरती विकेट आली, अपोजिट संघाला 1 रन आली. आणि असा हा चेंडू आपण म्हणूया अटकीनं पाहायला मिळाला. 26 धावा, 6 बाद 26 शिवरत्न वारियर संघाची धाव फलकावरती. बघूया गोलंदाज अनिकेत. ह्या चेंडूवरती आक्रमण चढवलं, पुन्हा एकदा विकेटची संधी निर्माण झाली. त्याहीपेक्षा अतिशय सुरेख टिपलेला हा झेल. कदाचित या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं मिस झाले असते. थोडंसं जर का या ठिकाणी या
कामगिरी त्यांची खराब पाहायला मिळाली असेल कदाचित या ठिकाणी झेली सुटला गेला असता. मात्र गेल्या 6 चेंडूमध्ये 4 विकेट 6 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. म्हणजे तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडू विकेट, त्याच्यानंतर आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल 5 चेंडू 5 विकेट. अनिकेतच्या एक सांघिक म्हणजे 4 त्याच्या अकाउंटवरती आहेत आणि 6 फलंदाज बाद झालेत 1 रन आउटच्या स्वरूपानं. 26 धावफलकावरती एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्लॉकवरचा हा षटक लो स्कोरिंगची मॅच होते की काय असे प्रेक्षकांना नक्कीच आशा असेल. यावेळेस मात्र चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं. आनंद कार्पेटच्या साने एकदा धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण आल्या. त्या ह्या चेंडूवरती 2 धावा. पंचांचा इशारा येतो षटक संपल्याचा. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीने 28 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी गरज आहे 24 चेंडू 29 धावसंख्याची. अनिकेत पाटील अनिकेतने जबरदस्त गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये खऱ्या तर 3 धावा आणि 4 विकेट त्यांनी मिळून दिल्या. 1 रनआउटचा विकेट आणि सांघिक मिळून 5 विकेट. आपण मी सन्माननीय शुभम एलिवन आणि त्यांच्या विरोधात असतील गावदेवी ढेकू अण्णा. आपण नाना या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नेक्स्ट मॅच आपली असेल. नाणेफेकीचा कौल करण्या टॉस बॉक्समध्ये लगेच आपण दाखल व्हा. याच्यानंतरची हा सामना असेल गावदेवी ढेकू आणि त्यांच्या विरोधात शुभम एलिवन. या 2 संघादरम्यान ही मॅच खेळली जाईल. विजयासाठी पहिलं सत्र संपलंय. सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं स्वागत करूया. अंकित मोरे सांगतात की प्रेक्षकांची गर्दी कमी आहे. मात्र प्रेक्षकांची गर्दी कमी असली मात्र दर्दी प्रेक्षक आहेत. जे दर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत असेल. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो जशा उन्हाच्या झळा कमी होतील तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्याला चांगली पाहायला मिळेल. सर्व क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीग 2022 एक शानदार पर्व आणि या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस उद्या अंतिम दिवस असेल. मात्र आज मला या ठिकाणी या स्पर्धेसाठी रोहित गातड्याच्या मुलं मला जी संधी मिळवून दिली आहे ते मी या आयोजकांचं मनापासून आभारी आहे. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन, त्याहीपेक्षा चांगला नियोजन संयोजन सगळ्या गोष्टी. क्रिकेटला आपण 28 झालेत. लो स्कोरिंगची मॅच असेल. कधी कधी ह्या धावा सुद्धा कठीण होतील कारण का लिंक मॅच आहे. या लिंक मॅचमध्ये आम्ही असं बऱ्याच किती आज गेली 20-25 वर्ष आम्ही क्रिकेट कॉमेंट्री केली आहे आणि कधी कधी आपण पाहिलं असेल 6 चेंडूमध्ये 1 धाव होत नाही आणि कधी कधी 6 चेंडूमध्ये 30-35 धावा होतात. कधी कधी 6 चेंडूमध्ये 3 धावा होत नाही आहे. कधी कधी 6 चेंडूमध्ये 4 धावा होत नाही आहे. असे बरेचसे सामने आपण पाहिले. मात्र पाहूया या 24 चेंडूमध्ये 29 धावांचं संरक्षण करतील का अपोजिट संघ आणि या धावांचा पाठलाग होईल का हे आता येणारी काल आणि वेळ आपल्याला दाखवून देईल. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनिकेतनं मात्र प्रभावित केलं. काय जबरदस्त गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकाने तितकी त्याला साथ दिली आणि त्याच्यामुळे खऱ्या तर त्या षटकामध्ये आल्या 3 धावा 4 विकेट. एक जबरदस्त गोलंदाजी. मात्र या सामन्यामध्ये आता 29 धाव संख्येचा संरक्षण करायला लागेल शिवरत्न या संघाला. बघा गोलंदाजी पृथ्वीकरण आपण पाहिलं असेल. पहिलं षटक आकाशचा आपण पाहिला. आकाशने 6 धावा 1 विकेट. त्याहीपेक्षा ओम पाटील ज्याची दुसरा षटक आपण पाहिला त्याच्या 5 धावा झाला. त्याच्यानंतर शुभम दुधाणे ज्याचा आपण तिसरा षटक पाहिला त्या षटकामध्ये अतिशय चांगला कमबॅक करून दिला. 3 धावा 2 विकेट आणि 1च धाव दिली. आणि त्याहीपेक्षा अनिकेत पाटील ज्याचा सरस षटक ठरलाय त्या 3 धावा आणि 4 विकेट. एक अशी गोलंदाजी पृथ्वीकरण आपण पाहिलं. आता मात्र पाहूया वैष्णव वेलू या संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि गरज असेल ती 29 धावसंख्येची. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल आकाश आणि त्यांच्या समोर राकेश. मात्र गोलंदाज सुधीर. चला क्षेत्ररक्षण सजवलंय. आपण सामन्याला 17 सुरुवात करायची आहे. पंचांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. या रक्तच्या उड्यामध्ये खऱ्या तर पंचांची खूप मोठी कसोटी आहे. आता मात्र वारेगार जाणवायला सुरुवात झाली आहे. मला असं आता भरतीची ओटी वेल असेल. पंच मात्र या ठिकाणी वाईट चेंडूचा इशारा करतात. अव्वंताच्या साह्यानं ही धाव दिली जाते आणि एक अव्वंत धावसंख्येच्या बरोबर संघाचं खातं उघडं होत आहे. गोलंदाज सुधीर थोडीशी पहिल्या चेंडू ती दिशा लय भटक
सुजित नरेंद्र देशमुख जे संघ मालक आहेत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. या चेंडूवरती आपण होतो 1 बाउंडचा हा चौकार. चला सुजित साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जातोय. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अतिश त्याचं या ठिकाणी स्वागत करतील. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सुजित यांना सन्मानित केलं जाईल. सुजितने देखील याच मैदानावरती चांगली गोलंदाजी केली होती. खऱ्या अर्थाने युटर्न दिलं होतं त्या मॅचमध्ये. त्यांचं या ठिकाणी विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला होता. मात्र या चेंडूवरती आक्रमण केलं फलंदाजानं आणि याच चेंडूवरती आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळाली. आपण म्हणतात ना खोदापाठ निकला चिवा. या चेंडूवरती अपेक्षा होती फलंदाजाला षटकाराची, मात्र अपेक्षा भंग केली. त्याहीपेक्षा त्या क्षेत्ररक्षण केली. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं लाजवाब क्षेत्ररक्षण झालं आणि ती एकच धाव आणि ज्या 29 धावसंख्येचा पाठलाग करण्याची गरज आहे ती 23 धावसंख्येची धाव फलकावती. लगेच ते 6 धावा. गोलंदाज तयार. फुललेंचा हा चेंडू पाहूया एक्झिक्यूट केलाय मिडॉन मध्ये. त्याहीपेक्षा चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज जलबादच्या स्वरूपाने राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. बघा अजून विजयासाठी 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 धावा लागले धाव फलकावरती. स्क्रीनवरती आपण पाहत असतो 23 चेंडूमध्ये आता गरज आहे 21 धावसंख्येची. 21 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची 23 धावा 29-21 चेंडू आणि स्क्रीनवरती लागले ते आपण पाहतो 6 धावा. एक फलंदाज बाद झाला आकाश आणि ऋतिक. हा फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये असतील सायकलवरती आपण आकाशानं पाहतोय. 5 वैयक्तिक धावसंख्येत फलंदाजी करत असताना उजव्या लागला चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती आहे. चांगली आता गोलंदाजी आपण म्हणूया सुधीर यांची. पहिला चेंडू व्हाईट जरूर फेकला, एक चौकार खाल्ला, त्याच्यानंतर सिंगल व्हाईट डॉट. एक चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळत आहे. ती पहिल्या षटकामध्ये 6 धावा धाव फलकावरती. हा सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळाला. तटस्थ पंच आहेत, पंचांचा कुठला इशारा येत नाही. अर्थात हा चेंडू डॉट फेकला जातोय. बघा अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. चला गावदेवी होनाड संघाचे करण्यात आपण आहेत. चला दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. आलेत का महेश सुर्वे यांच्या सोबत असते आपण टॉस करणार. मात्र या चेंडूवरती पाहूया मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती नो बॉल आलाय. बघूया डिसिजन पेंडिंग. षटकार आणि 7 आला या पण चेंडूवरती. नो बॉल त्याच्यावरती षटकार आणि षटकारानंतर 7 धावा या चेंडूवरती आल्या आणि या 7 धावसंख्येच्या बरोबर आपण याच्यानंतर जी मॅच पाहणार होतो गावदेवी होनाड आणि त्यांच्या विरोधात असतील डेकू शुभम इलेव्हन. या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केलं जाईल. बघा या चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं. चेंडू मात्र गोलीच्या वेगानं घरंगळत जातोय. फिरीच्या चेंडू त्याला चौकार आणि एकूण धाव फलकावरती 17 धावा. 17चा खतरा बिलाला की आता डीजे मास्टर आमच्या जॉईन झालेत, त्यांना आपण धन्यवाद देऊया. कारण का दुपारचा वेळ होती, भोजनाची वेळ होती, कदाचित या ठिकाणी ते भोजन करून आले असतील, त्यांना आपण धन्यवाद देऊया. मात्र टॉस जिंकलाय गावदेवी होनाड उडी जात गावदेवी डेको शुभम इलेव्हन. टॉस कोणी जिंकलाय? शुभम इलेव्हन संघाने टॉस जिंकलाय. आमचे सन्माननीय पाहुणे संघ मालक महेश सुर्वे गावदेवी डेको संघाचे संघ मालक आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर केला जाईल. आम्ही कमिटी मेंबरला विनंती करणार आहोत की दादा आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अजय हनुमंत पिंगले यांच्या शुभेच्छा या ठिकाणी संघ मालकांचं स्वागत केलं जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची ऑटोमॅटिक सन्मान चिन्ह देऊन आमच्या पॅकर्सचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
मैदानाच्या आतमध्ये जर कटाक्ष आपण टाकलं असेल तर 18 चेंडूमध्ये आता 12 धावसंख्येची गरज आहे. सामना एकतर्फी होण्याची चिन्ह आपण जरूर नाकारता येत नाहीये. मात्र NP धाबा एंड कडून आता गोलंदाज असतील रोहित. ऋतिक स्ट्रायकर एंडवरती आहेत. अजून एकही चेंडूचा सामना ज्यांनी केला नाहीये. मात्र पाहूया गाडी गोलंदाज रोहित. यावेळेस नो बॉलचा हा चेंडू बघूया. या ठिकाणी खराब चेंडू. आधीच दुष्काळ आपण रोहित सर पाहतोय आणि त्याच्यामध्ये हा 13वा महिना. नो बॉलचा हा चेंडू त्याच्यावरती फ्रीट. पुन्हा एकदा अंबानींचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये फिरला जातोय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय ते धावा लागले जात आहेत. ते एकूण 19 धावा. 10 धावसंख्येची आता गरज असेल. गोलंदाज फ्रीटचा चेंडू. यावेळेस मात्र सुंदर चेंडू. कार्पेटच्या साईडला चेंडू जातो बीड विकेटमध्ये एका धावसंख्येसाठी आणि एका धावसंख्येच्या बरोबर 20 धावा लागले धावफलकावरती. 29 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. एक चांगले मॅच आपण पाहतोय. मात्र स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज असतील ऋतिक. हा फुलर लेनचा हा चेंडू एक्झिक्यूट केला. या चेंडूला मिड विकेटवरून उथुंग लागवला षटकार ऋतिकच्या बॅटमधून. जसं आपण पाहिलं असेल ऋतिक रोशन जर फिल्म सिटीमध्ये पाहिलं मात्र हे ऋतिक आहेत यांनी षटकार लगावलाय आणि या षटकाराच्या बरोबर सांघिक धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं. 26 धावा धावफलकावरती. डीजे लक्ष नव्हतं आमचं. नंतर तुम्हाला संधी असेल. मात्र या चेंडूती बघूया. बराच वेळ चेंडू हवेमध्ये गोलंदाज प्रयत्न करत असताना जमिनीवरती चेंडू लँड होतोय. एकच धावसंख्या दिसत. आता समाधान आता दोन्ही फलंदाजांना विचार केला की आता जास्त काय आपल्या संघाला धावसंख्येची गरज नाही. चेंडू पुरेसे आपल्याकडे आहेत. सिंगल डबल धाव घेऊन आपण विजयाच्या सभेत जाण्याचा प्रयत्न नक्कीच आहे. 27 अंकावरती जाऊन पोहोचली आहे ती वैष्णव एलियन संघाची धावसंख्या. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय आकाशच्या बॅट उतरला. बिग हिट षटकार. विजय षटकार लगावलाय आणि आमच्या आयोजकांचा सुद्धा या ठिकाणी 2 षटकांचा 3 षटकांचा वेल या फलंदाजाने वाचवलाय. डीजे